जलसाक्षरता इयत्ता 3री परिसर अभ्यास पाठ 6 थेंब थेंब पाण्याचा इथला जमिनीत चला जिरवूया जल म्हणजे खरी संपदा धडा जलसाक्षरतेचा गिरवूया. जल म्हणजे काय? जलसाक्षरता म्हणजे काय? जल म्हणजे पाणी. जलसाक्षरता म्हणजे पाण्याचे महत्त्व समजून घेणे, पाण्याची बचत करणे आणि जमिनीखालील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. पाण्याचा स्रोत. पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस होय. पाऊस सगळीकडे सारखा पडत नाही. पूर व दुष्काळ. मुसळधार पावसामुळे पूर येतात, तर पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडतो. नियोजन. पाणी सर्वांना मिळावे म्हणून पाण्याचे नियोजन करावे लागते. संत ज्ञानेश्वर व जलव्यवस्थापनाचा इतिहास. संत ज्ञानेश्वर. नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधे. प्राचीन जलव्यवस्थापन. सिंधू संस्कृती. घरांच्या आवारात विहिरी होत्या. गौतम बुद्धांचा काळ. विहारांमध्ये पाणपोढ्या, पावसाचे पाणी साठवण्याची सोय. सम्राट अशोक. विहिरी खोदल्या व यात्रेकरूंसाठी पाण्याची सोय केली. छत्रपती शिवाजी महाराज व पाणी व्यवस्थापन. गंगासागर तलाव, रायगड किल्ला. शिवतीर्थ तलाव, शिखर शिंगणापूर. गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा. छत्रपती शिवाजी महाराज. रायगडावर लहान मोठे तलाव खोदवून पावसाचे पाणी साठवण्याची सोय केली. मालोजीराजे भोसले यांनी शिखर शिंगणापूर येथे मोठा तलाव बांधला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी विहिरी, तलाव व पाणपोया उभारल्या. पाणपोढी आणि धरण. पाणपोढी. लेण्यांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याच्या जागेला पाणपोढी म्हणतात. महाराष्ट्रात जुन्नरच्या आसपास खोदलेल्या विहारांमध्ये अशा पाणपोढ्या आढळतात. शिवनेरी किल्ल्यावरील पाणपोढी. धरण. पावसाचे पाणी अडवून साठवण्यासाठी नदीवर धरण बांधले जाते. धरणातील पाण्याचे शुद्धीकरण करून ते नळांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले जाते. लातूर शहरात एकदा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी आगगाडीने पाणी नेऊन पाणीपुरवठा करण्यात आला. भूजलसंधारण. पावसाचे पाणी जमिनीत जिरवा. पाऊस पडणे, साठवण, शोषखड्डे, भूजल पातळी वाढ, विहिरी भरणे. वृक्षारोपण. झाडांच्या मुळांमुळे पाणी जमिनीत मुरते. जमिनीची धूप थांबते. वनराई बंधारा. माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांच्या वनराई संस्थेद्वारे कमी खर्चात बंधारे बांधले जातात. पाण्याचा पुनर्वापर. जकातवाडी, सातारा येथे स्वच्छतागृहांचे पाणी गाळून फळबागेसाठी पुन्हा वापरले जाते. जलवीर. पाण्यासाठी लढलेल्या महान व्यक्ती. डॉक्टर राजेंद्र सिंह. वॉटरमॅन ऑफ इंडिया. राजस्थानात जोहड मातीचे बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवले. ओसाड भाग हिरवागार झाला. अण्णा हजारे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी गावात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी विविध प्रयत्न केले. पोपटराव पवार. हिवरे बाजार गावात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या. 10 मे हा दिवस महाराष्ट्रामध्ये जलसंधारण दिवस म्हणून साजरा केला जातो. पाणी वाचवा, चांगल्या सवयी लावा. पाणी प्रदूषण. कारखान्यांचे सांडपाणी, कपडे धुणे, जनावरे पाण्यात सोडणे यामुळे पाणी प्रदूषित होते. प्रदूषित पाणी आरोग्यासाठी घातक असते. म्हणून
जलशुद्धीकरण आवश्यक आहे. पाणी वाचवण्याच्या सवयी. आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करा. नळ वाहते ठेवू नका. गळके नळ दुरुस्त करा. गोड्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवा. जलप्रदूषण रोखा.